हाय हॅलो गाईस, माझा सेकंड व्हिडिओ आहे. मी रत्ना मालची. आज मी बनवणार आहे आमठाली बनवणार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. एक हिरवी मिरची घेतली, ती झाड आणि इथं सगळे सुके मसाले, लाल मिरची, गरम मसाला, मीठ आणि हळद. आपण आज कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे. आता घालणार आहे मोहरी. तुम्हाला टीव्हीची आवाज आता थोडं पाणी घालूया आपण. हे मसाले, कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं तेल सुटेपर्यंत आपण पाणी घालूया. याला मी झाकणार नाही, याला असंच ठेवणार आहे. गॅस थोडा मिडियम करते. आता मी आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुतली, कारण गरमीचा वास येतो, तिला मोड आलेली मटकी ती घालणार आहे. मी थोडं पाणी घालते. थोडं नॉर्मली पाणी टाकलं मी. तर थोडं झाकण लावते मी. गॅस मिडियम आहे. थोडं झाकण ठेवलं मी तिच्यावर तोपर्यंत. इथं मी 2 कांदा घेतलेला आहे. ही मिरची आहे. हीच मिरची मी भाजीमध्ये यूज केलेली वापरली आहे बघा. आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले. हे आपण भजीसाठी पीठ तयार करूया. थोडी मटकी शिजली.
गरम लागलं. ही बघा नॉर्मल शिजली. आणखी आपण तिला 1 मिनिटसाठी राहू देतो मी तिला 1 मिनिटसाठी. परत मी लावते, प्लेट झाकते मी तिच्यावर. तोपर्यंत आपण कांद्यांचं बघूया. मिरची कांदा, हे बघा भजीसाठी मी एवढे घेतलेले आहे. सोडा, ओवा, मिरची आणि कांदा, जास्त काही नाही. आम्ही एवढंच टाकतो. तुम्हाला काही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. कोथिंबीर, हळद. मी हळद बी घालत नाही. मटकीची भाजी पण रेडी झाली. मटकीची भाजी रेडी झाली बघा. कसली छान आहे. एक वेळा तुम्ही पण नक्की ट्राय करा या प्रकारची. मी आता गॅस बंद करते तोपर्यंत. हे बघा माझं पीठ झालं तयार. सगळं पीठ व्यवस्थित करून घेतलं. तुम्ही म्हणत असाल की मी याच्यात हळद टाकली नाही, कोथिंबीर घातली नाही आणि मिरची कांदाच प्रकार मी जास्त घातलेलं आहे. मिरची पण थोडीच घातली. म्हणजे तुम्ही पाहिलं ना किती मिरची घातली. पण तुम्ही ह्या पद्धतीने जरी बनवलं ना भजी, तरी बाहेर आपण मार्केटमध्ये घेतो ना सेम ती पद्धतीची ही भजी होती बघा. आपण जातो मार्केटला, बाहेर ही कशी भजी लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. मी तेल गरम व्हायला टाकलं. आता आपण भजी, पापड आणि पुडी तळूया. तेल नॉर्मल गरम झालं नाही, मी जस्ट टाकलं. मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं. पीठ मळून झाल्यावर आता आधी मी पापड करते, कारण माझं आता घरी सुट्टीला जाऊ तेव्हा घेऊया. हा दुसरा पापड आहे, म्हणजे हा वेगवेगळे आहे. मी आधी ते दुसऱ्याकडून घेतलेलं. हा दुसऱ्याकडून घेतलेलं. आपण भजी करूया. गॅस थोडा हाय करून दिला. तर भजी टाकूया आपण. हे बघा भजी टाकली. किती छान फुलली भजी. इकडं तर लई गरमी आहे MP मध्ये. हळदचा वापर केला नव्हतं तरी पण भजीचा रंग बघा. नक्की ट्राय करा तुम्ही घरी. आता पुडी टाकूया. गॅस हायच केलेलं आहे मी.
अटंब फुगलेली आपली पुडी. हे बघा, आजची रेसिपी आपली रेडी झाली. आवडलं तर नक्की